आंघोळ वगैरे उरकायला सचिनला तासभर तरी लागणार याची खात्री होती. निदान दिवसाच्या प्रसन्न उजेडात तरी रूममध्ये त्याला एकटं सोडायला काही हरकत नसावी म्हणून हॉटेलमधल्या रिसेप्शनवाल्याशी गप्पा मारायला मी खाली गेलो. पर्यटकांना ठाऊक नसलेली पण तरीही प्रेक्षणीय अशी स्थानिक स्थळे जाणून घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे रिसेप्शनिस्ट. थोडंसं हाय हॅलो आणि त्या झपाटलेल्या हॉटेलमधील भयंकर रात्रीचं खोटं कौतुक केल्यावर रिसेप्शनिस्टने मला हवी ती माहिती दिली. त्याच्या मते आम्ही सेंट अँथनी चर्चला भेट द्यायला हवी. मदर वेलांकणी चर्च इथला मुख्य आकर्षणाचा बिंदू आहे, पण ते वाटेतच असल्याने तुम्ही कधीही येऊ जाऊ शकता. सेंट अँथनी गावाच्या एका कोपऱ्यात आहे. तिथे फारशी वर्दळ नसते, परंतु ते इथल्या सर्वात जुन्या चर्चेसपैकी एक आहे. अगदी 18व्या शतकापासून. त्याची बांधणी आणि आतले लाकडी कोरीवकाम तुम्ही पाहायलाच हवे. रिसेप्शनिस्टने चांगलीच माहिती दिली. त्याचे आभार मानून मी सचिनची वाट पाहत तिथेच बसलो. 5-1 मिनिटातच तो भूत मागे लागल्यासारखा घाईघाईने पायऱ्या उतरत खाली आला. चिडून म्हणाला, तू कधीपासून बसलायस इथे? अर्धा तास झाला असेल, मी म्हटलं. काय? तो भयचकित होत ओरडला. मग मी बाथरूममधून बाहेर पडेपर्यंत रूममध्ये भेसूर आवाजात रडत कोण होतं? मला वाटलं तूच मला घाबरवण्यासाठी हे सगळं करत आहेस म्हणून शिव्याही दिल्या मी नव्हतो तिथे. मला इतर काही कामच नसतात काय? पण तू शिव्या दिल्यास ना, बरोबर केलंस. चल आता मस्त फिरून येऊ, मी म्हटलं. आता शिव्या दिल्यात रे मी, पण रात्री माझा बदला घ्यायला ते परत आले तर? सचिन भीत म्हणाला. तेव्हाचं तेव्हा बघू, मी म्हटलं आणि हॉटेलबाहेर पडलो. चुकत माकत शोधत विचारत आम्ही सेंट अँथनी चर्चजवळ जाऊन पोचलो. उत्तनची एक खास बात आहे. तुम्ही कुठेही गेलात तरी रुपेरी वाळूचा स्वच्छ समुद्र किनारा आणि लाटांची घनगंभीर गाज तुमच्या सोबतीला असतातच. आम्ही चर्चमध्ये शिरलो तरी दर्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. उन्हातून एकदम सावलीत गेल्यामुळे आधी तर डोळ्यांवर अंधारीच आली. मग मात्र डोळे सरावले आणि कौलारू छपरावर अधेमध्ये ठेवलेल्या पारदर्शक काचातून येणाऱ्या कवडशांच्या उजेडात आतील प्रत्येक वस्तू नीट दिसू लागली. चर्च छोटंसंच होतं. लाकडी बैठकांच्या 20-25 रांगा असतील फक्त. त्यावेळी या समुदायाची किती लोकसंख्या असेल याचा अंदाज करता येत होता. काल इथे आल्यावर आम्ही प्रथम नवीन, प्रशस्त आणि लोकप्रिय असलेल्या मदर वेलांकणी चर्चमध्ये गेलो होतो. आत एकाच वेळी 1000 माणसे तरी प्रार्थनेला जमू शकली असती. म्हणजे मिशनऱ्यांच्या 16व्या शतकातील कष्टांचं वाढत्या लोकसंख्येने आपोआपच सार्थक केलं होतं. मदर वेलांकणी चर्चची लोकप्रियता वाढली असल्याने जुनाट सेंट अँथनी मात्र आता एकटा पडला होता. त्याच्यासारखेच काही ओल्ड फेलोज सोडले तर आत कोणीच नव्हतं. आत नक्की काय करायचंय हे न कळल्यामुळे आम्ही चालत अल्टारजवळ निघालो. चर्चच्या घनगंभीर शांततेवर सचिनच्या पाय घासत चालण्याचा आवाज ओरखडे उठवत होता. पुढच्या रांगेत बसलेल्या काही म्हाताऱ्यांच्या कपाळावर त्यामुळे आठ्या उमटल्या. आम्ही अल्टारपाशी पोचलो. कुठल्याही धर्माचे असो, प्रार्थना घरातील सात्विक वातावरण, शांती मनाला नेहमीच स्थैर्य देते. आम्ही आपसुकच हात जोडले. मग आपण चर्चमध्ये आहोत हे लक्षात येऊन मी कपाळ आणि छातीवर हात टेकवून क्रूसाची खूण केली. सचिनला ते जमलं नसावं. तो जे काही करत होता ते अंपायरने चेंडू सीमारेषेबाहेर गेल्यावर चौकार दाखवताना करावं तसं काहीसं वाटत होतं. आपल्या या करामती पाहून पहिल्या रांगेतले म्हातारे चिडलेत असं वाटून मग त्याने चक्क लोटांगणच घातलं. तोवर मी होली वॉटर डोळ्याला लावून एका खुर्चीवर निमूटपणे बसलो होतो. सचिन ते होली वॉटर हातावर घेऊन तीर्थासारखं प्राशन करणार होता. तितक्यातच एक दयाळू वृद्ध मनुष्य तिथे आला. तो कदाचित चर्चचा फादर असावा. सचिनकडे पाहत तो मायाळू आवाजात म्हणाला, शिष्टाचार महत्त्वाचे नाहीत. तुमच्या अंतःकरणातील प्रामाणिकता गरजेची असते. त्याला आणखी काही नको. मग सचिन माझ्या बाजूला येऊन बसला. मी ख्रिस्ताच्या मूर्तीकडे टक लावून पाहत होतो. त्याने दबक्या आवाजात विचारलं, काय रे, काय पाहतोस? द शेफर्ड, मेंढपाळ किंवा गुराखी, ईश्वराचा प्रियपुत्र. माझ्या तोंडून हे शब्द ऐकताच पहिल्या रांगेतले म्हातारे उत्सुकतेने आमच्या भोवती जमा झाले.
त्यातील एक जण म्हणाला, तुमच्याकडे पाहून वाटतं तुम्ही प्रथमच चर्चमध्ये पाऊल ठेवलंय, तरी येशूबद्दल बरंच माहिती आहे तुम्हाला. हो, मी बायबल वाचलंय आणि ख्रिश्चॅनिटीशी संबंधित बरेचसे सिनेमेही पाहिलेत, मी अदबीने उत्तर दिलं. ओ हो, तुम्ही बायबल वाचलत? व्हेरी गुड. मग कसं वाटलं तुम्हाला? एकाने प्रश्न विचारला. कळू लागल्यावर मी सर्वप्रथम भगवद्गीता वाचली होती. तेव्हा जसं वाटलं अगदी तसंच. धर्म किंवा धर्मग्रंथ कुठलाही असो, सत्य, निष्ठा, अंतःकरणातील प्रामाणिकपणा, दया, क्षमा, शांती हे सद्गुणच मानवी जीवनाला समृद्ध करतात, मनुष्य प्राण्याला मानव बनवतात, मानवता शिकवतात, मी उत्तर दिलं. तुमच्यावर प्रभूचा हात आहे हे विशेष. नाहीतर या वयातील मुले फक्त बाईक्स, क्रिकेट, पोरी आणि सिनेमे या विषयांवरच बोलू जाणतात. तुम्हाला त्या मेंढपाळानेच या सात्विक चराऊ कुरणाची वाट दाखवली असणार. चष्मा घातलेला एक म्हातारा मिशनऱ्यांच्या तोऱ्यात म्हणाला. हेतू नक्कीच आहे इथे येण्याचा. मी आणि माझा मित्र इतिहासाचे विद्यार्थी आहोत. 16व्या शतकात पोर्तुगीजांनी इथे आपली पहिली वखार स्थापन केल्यावर पुढची 100 वर्षे धर्मविस्तार कसा केला हे मला जाणून घ्यायचंय. मी मूळ मुद्द्याला हात घातला. बसलेले सर्वच म्हातारे थोडेसे चपापले, एकमेकांकडे पाहू लागले. पण ख्रिस्ती धर्मात इतके कुतूहल वाटणाऱ्या या 2 तरुणांना नाउमेद करू नये म्हणून अखेर त्यांच्यापैकी एकाने खुर्ची पुढे सरकवली आणि सांगू लागला. मी जीवाचा कान करून ऐकू लागलो. वास्को द गामाने दाखवलेल्या मार्गावरून पहिले पोर्तुगीज मिशनरी भारतात आले. ईश्वराचा दिव्य संदेश घेऊन 7 समुद्र पार करून आलेल्या बांधवांनी आमच्या पूर्वजांना वाट दाखवली, पथप्रदर्शक बनले. काय अवस्था होती तेव्हा आमची. दर्यात गावलेली मासळी असलीच तर भाकरीबरोबर नाही तर पेजेबरोबर गिळत होतो. गवताच्या छपराला घर म्हणून राहायचो. मुघलांची टोळधाड आली की खरकटा हात घेऊन डोंगर रानातून धावायचो. दुखलं खुपलं की पडून राहायचो. दुखणं वाढलं की मरून जायचो. मिशनऱ्यांनी किनाऱ्याच्या टोकावर पहिलं चर्च बांधलं. दर रविवारी प्रार्थना सुरू झाल्या. आम्हाला हात धरून मानाने नेलं जायचं. राजा राणीसारखे उंची कपडे घातलेली ही गोरी गोमटी माणसं आमच्यासारख्या अडाण्यांना आपल्या सोबत बसवायची. कसलाच भेद नाही, जात नाही, पात नाही. त्यांनी भुकेल्याला अन्न दिलं, आजाऱ्यांना औषध दिलं, लंगोटी घालणाऱ्यांच्या अंगावर कोट चढवला. त्यांच्या शस्त्रांनी आमच्या कुटुंब कबिल्याचं रक्षण केलं. त्या बदल्यात आम्ही त्यांना काय दिलं? काहीच नाही. कुठलाच आधार न देणारे दगडामातीचे देव सोडले आणि त्या मेंढपाळाच्या मागोमाग निघालो. आमच्यासोबत इतरांनाही घेऊन निघालो. पहिली 50-60 वर्षे अशी बंधुभावात गेली. एक एक करून किनाऱ्यावरची सगळी गावं कळपात सामील झाली. मग मिशनऱ्यांना हा दिव्य संदेश घेऊन आत देशावर जायचं होतं. पण तिथे तर भारी उलथापालथ झालेली. मराठ्यांच्या महापराक्रमी राजांनी चक्क मुघलशाही चिरडून टाकायला सुरुवात केली. काल परवापर्यंत आमच्यासारखी लपून छपून जगणारी साधी माणसं हातात तलवारी घेऊन हर हर महादेव म्हणत शत्रूवर तुटून पडलेली. त्यांनी निजामशाही संपवून टाकली. आदिलशाही झुकवून ठेवली. कुतुबशहा तर कुठे होता हेच कळेना. आणि आता चक्क मुघली बादशहाला डोळे वटारून दाखवू लागले. दगडधोंड्यांची पूजा करणाऱ्यांना अचानक इतके बळ आले तरी कुठून? पोर्तुगीज सैनिकही त्यांना घाबरून किनारा सोडेनात. मग मिशनरी काय करतील? लोकही बदलली. मेंढ्या बकऱ्यांसारखी बेबे करणारी लोक अचानक वाघांसारख्या डरकाळ्या फोडू लागली. हिंदवी स्वराज्याच्या धगधगत्या स्वप्नापुढे मिशनऱ्यांनी आणलेला दिव्य संदेशही ऐकू येईनासा झाला. शत्रूचं भय उरलं नाही. आमचेही दिवस सुधारले. फिरंग्यांचं, मुघलांचं भय न बाळगता दर्यात खुशाल मासळी धरता यायची. किनाऱ्यांवरची जमीन कसता यायची. तुमच्या महाराजांचा आरमार देवमाशासारखं किनाऱ्यावर सूर मारत असताना शत्रू येईलच कसा? सगळं स्थिरस्थावर होत असतानाच आमचे मिशनरी मात्र हिरमुसले होते. स्वराज्य नामक या राज्यात आता अडले नडलेल्यांची मदत करून त्यांना कळपात सामील करून घ्यायचं हे सोपं काम उरलं नव्हतं. स्वधर्म रक्षणासाठी लोक प्राण तळहातावर घेऊन लढण्यास सज्ज झालेली. त्यांना दिव्य संदेश कसा कळणार?
साम्राज्य विस्तारासारखंच आपलं धर्मप्रसारणाचं महान कार्यही अधूरच राहणार असं समजून बरेचसे पोर्तुगीज नौकांनी युरोपला परत जाऊ लागले. अर्ध्या मिशनऱ्यांनीही निरोप घेतला. चर्चला जाणाऱ्यांची संख्या रोडावली. त्याचवेळी एक पोर्तुगाली जहाज आपल्या किनाऱ्याला लागलं आणि त्यातून मरिया उतरली, चमचमता झगा घालून. जणू स्वर्गीय पित्याचा आशीर्वादच या किनाऱ्यावर उतरला होता. मरियाचं बोलणं शहाळ्यासारखं गोड, ऐकतच राहावंसं वाटे. तिने प्रेमानं हातात घेऊन ईश्वरी संदेश सांगितला की लोक हृदय काढून द्यायलाही तयार होत, मग धर्म का बदलणार नाहीत. मी म्हणणारे 125 तिच्या रूपाने दिपून गोडवाणीला भुलून कळपात सामील व्हायचे, इतरांनाही घेऊन यायचे. मिशनऱ्यांना जे काम करायला 40-50 वर्षे लागली तेवढंच मरियाने पुढच्या 4-5 वर्षात करून दाखवलं. तिला नकार ऐकायची सवयच नव्हती. नौखा कोणी तिच्या पुढे आला की त्याचा हात हातात घेऊन त्या जुनाट चर्चमध्ये जाई. थरथरणाऱ्या ओठांनी त्याच्या कानात काहीतरी दिव्य संदेश सांगे. मग तो मनुष्य जॉन नाही तर टोनी म्हणूनच बाहेर पडे. मरियाची लोकप्रियता इतकी वाढली की तिला सेंट का म्हणू नये असे बांधव विचारू लागले. त्याचवेळी किनाऱ्यावर काही नवी गावं वसू लागली. मरिया आणि तिच्या मिशनऱ्यांना कळप वाढवण्याची नामी संधी मिळाली. पण त्या नव्या वसाहतींमधील बरेचसे लोक सैन्यातले असल्याने मरियाच्या आणि मिशनऱ्यांच्या दिव्य संदेशाने बधेनात. आणि मरियाला तर नकार ऐकण्याची सवयच नव्हती. गोडी गुलाबीने हे नवे लोक ऐकत नाही म्हटल्यावर तिने एक कुटील डाव खेळला. त्या गावातील मातब्बरांना तिने आपल्या सौंदर्याने भुलवले, आपल्या सानिध्याची ओढ लावली. मग तिच्यासाठी आसुसलेल्या लोकांना ती जबरदस्तीने कळपात घेऊ लागली. मिशनरी बांधवांना हे आवडले नाही, पण ती कुणाचेच ऐकेना. तिच्या इशाऱ्यांवर चालणारी तिची एक छोटी सशस्त्र फौजही होती. मरियाच्या वाटेत येणाऱ्यांचा ही फौज काटा काढे आणि मग त्यांना या किनाऱ्यावरच्या वाळूतच दफन व्हावे लागे, मग तो कुठल्याही धर्माचा असो. त्या वसाहतींमधले निम्मे लोक असे अन्यायाने जोर जबरदस्तीने कळपात सामील करून घेतले गेले आणि निम्मे किनाऱ्यावर गाडले गेले. इतर मिशनऱ्यांनी बांधवांनी तिला विरोध केला तर त्यांचीही वाईट अवस्था व्हायची. जणू पूर्ण पृथ्वीच कळपात सामील करून घ्यायची या अट्टहासाने मरियाला पछाडले होते. मग देवाचा प्रिय पुत्र, करुणेचे मूर्तिमंत प्रतीक असलेला येशू त्याच्या नावावर चाललेले हे अमानुष हत्याकांड पाहू शकला नाही. त्या जुन्या चर्चमधील पवित्रता संपली. क्रॉस उलटे पडले. मरिया आता चक्क सैतानालाच पूजू लागली. तिची सैतानी फौज दूर दूर जाऊन निष्पाप लोकांना धरून आणू लागली. काहींचा बळी दिला जायचा, काही कळपात सामील झाले. नव्याने वसवलेली गावे एकाएकी अशी ओसाड का पडली? चौकशी करा. राजांनी आदेश दिला. गुप्तहेर पसरले. त्यांनी पोर्तुगीज मारिया, तिचे मिशनरी आणि सैतानी फौज यांची कारस्थाने राजांच्या कानावर घातली. त्याच रात्री सैन्याची एक तुकडी गुपचूप किनाऱ्यावर निघाली. चांदण्या रात्री उसळलेल्या दर्याला साक्षी ठेवून किनाऱ्यावर तुंबळ युद्ध झाले. राजांच्या सैन्याने मरियाच्या सैतानी टोळीचा तासाभरातच खात्मा केला आणि त्या शापित चर्चमध्ये प्रवेश केला. मरिया तेव्हा उलट्या क्रॉस पुढे उभी राहून कुणाच्या तरी ताज्या रक्ताने स्नान करीत होती. हे अमानुष दृश्य पाहून सैन्याने तिच्यासह त्या अपवित्र वास्तूलाच आग लावली. मरियाचा रक्तरंजित इतिहास संपला. पण ती आणि तिची सैतानी टोळी अजूनही रात्रीची या किनाऱ्यावर वावरते असे म्हणतात. पुढे राजेशाही गेली. ब्रिटिश आले. मिशनऱ्यांना नवचेतना मिळाली. शांतीपूर्ण मार्गाने कळप वाढतच राहिला. मग स्वातंत्र्य मिळालं. देश धर्मनिरपेक्ष झाला. पण मिशनरी बांधवांनी आपलं कार्य इमाने इतबारे चालूच ठेवलं. केरळ, कोलकाता, मेघालय, नागालँड कळप वाढतच चाललाय. आता कुणाचीच भीती नाही. ईश्वरी संदेश पसरतोय. अखेर एक सुरस कथा संपली. आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. त्या रात्री मला खिडकीबाहेर दिसलेली पांढऱ्या वेशातली ती अतृप्त आत्माच मरिया असावी. किनाऱ्यावरून चालत मला ती त्या शापित चर्चपाशी घेऊन गेली. तिथे अंगावर आलेली ती उग्र भूत म्हणजेच तिची सैतानी टोळी आणि सचिनला कळपात सामील होऊ नको म्हणणारे कदाचित
त्या आत्यंतिक आणि क्रूर धर्मांतराच्या लाटेखाली नाहक मारले गेलेले अतृप्त तडफडते आत्मे असतील, ज्यांना किनाऱ्यावरच्या वाळूतच गाडले गेले. म्हणूनच हा किनारा पहिल्याच रात्री आम्हाला इतके भयप्रद बोल ऐकवत होता. आपली कहाणी ऐकणारे अखेर इथे पोचलेच असे त्यांनाही वाटले असावे. पण आपण ही कहाणी नुसतीच ऐकायची नाही, तिचा अंतच करायचा. मी मनाशी पक्की खूणगाठ बांधली. मग काय ठरलंय तुमचं? त्यात चष्मेवाल्या वृद्धाने उत्सुकतेने विचारलं. कशाबद्दल? मी प्रश्न केला. ईश्वरी संदेश मिळालेल्या कळपात सामील व्हा. प्रत्यक्ष प्रभूनेच तुम्हाला इथपर्यंत मार्ग दाखवलाय, आणखी एक जण म्हणाला. माफ करा, पण माझे विचार थोडे वेगळे आहेत. मी अगदी कट्टर वगैरे नाही, पण मला माझ्या धर्माचा अभिमान आहे. ईश्वरी संदेश मिळालेले तुम्ही आणि न मिळालेले माझ्यासारखे कित्येक यांच्या आयुष्यात काय फरक जाणवतो? थोड्याफार फरकाने आपण सगळे सारखेच आयुष्य जगतोय. मग कळप वाढवण्याचा हा आटापिटा का? धर्म म्हणजे तरी काय? सत्याने, न्यायाने, शांतीने जगण्यासाठी समाजाने स्वतःच स्वीकारलेली एक जीवन पद्धती. लोकांनी ती पाळावी, तिचा वचक राहावा म्हणून ईश्वरी संदेश वगैरे म्हटले जाते. पण प्रत्येकच धर्मात बरी वाईट माणसे असतात. त्यामुळे कुठलाच धर्म पूर्णपणे सदोष किंवा निर्दोष आहे असे म्हणता येणार नाही. शतकानुशतके मिशनऱ्यांनी लाखो भारतीयांना दया, करुणा, क्षमा, शांतीचा दिव्य संदेश ऐकवून कळपात घेतलं. पण हा कळप तरी पूर्णपणे निर्दोष लोकांचा आहे का? येशूच्या डोळ्यातील करुणा, त्याचा दिव्य संदेश खरोखरीच त्याच्या सर्व अनुयायांना कळला आहे का? तसे असते तर युरोपात करोडो लोकांची कत्तल घडवणारी 2 महायुद्धे का झाली असती? मिशनऱ्यांना इथली गरिबी दिसली, दैन्य दिसले, परंतु वसाहतवाल्यांनी चालवलेले अनन्वित अत्याचार दिसले नाहीत का? जालियनवाला बागेत निष्पाप लोकांवर अंधाधुंद गोळीबार करणारा जनरल डायर कुठल्या कळपातला होता? मी एकामागून एक प्रश्नांचे बॉम्बगोळे टाकायला सुरुवात केली. म्हातारे एकदम चिडीचूप बसले. सचिन दचकला. त्याने माझे मनगट घट्ट धरून ठेवले, जणू सांगत असावा, गप्प बस, पाण्यात राहून मगरीशी वैर करू नये. बराच वेळ घनगंभीर शांतता पसरली. समुद्राची गाज तेवढी ऐकू येत होती. त्याचवेळी चर्चच्या कौलारू छपरातून एक कवळसा प्रभू येशूच्या चेहऱ्यावर पडला. त्याच्या डोळ्यातील करुणा आणखी दाट वाटू लागली. कदाचित आपल्या लेकरांची ही अमानुष कृत्य ऐकून तोही गहिवरला असावा. यू आर राईट माय सन. आम्ही नव्याने चढवलेल्या या कोटाचं कौतुक सर्वांना सांगतो. तसाच तुम्हीही शिवून घ्या म्हणून इतरांची मनधरणी करतो. पण तुमचा सदरा तर मूळचाच आहे. तुम्हाला त्याचा अभिमान असायलाच हवा. डाग तर प्रत्येकाच्याच कपड्यावर असतात. त्या जुनाट अँथनी चर्चचे फादर हसत म्हणाले. ताण निवळला. सर्वांशी प्रेमाचे हस्तांदोलन करून आम्ही तिथून निघालो. चर्च बाहेर पडताच सचिनने एक जोरदार उसासा सोडला. म्हणाला, वाचलो. तू साल्या मरवशील एक दिवस. चर्चमध्ये बसून तू मिशनऱ्यांच्या विरोधात बोलतोस. भीती वाटत नाही का तुला? भीती कसली वाटायची त्यात? स्वधर्मासाठी आपले पूर्वज पानिपतावर कामी आले होते. आपण निदान एवढं तरी करायलाच हवं. कॅन्सर दिसत नाही, पण पुढे जाऊन जीवावर बेततो, लक्षात ठेव. मी उत्तर दिलं आणि मग आम्ही फारशी बडबड न करता लंचसाठी पुन्हा हॉटेलवर पोचलो. सकाळचाच रिसेप्शनिस्ट आता वेटरचे काम करत होता. आज रात्री चुकूनही किनाऱ्याच्या दक्षिण टोकाला जाऊ नका, त्याने म्हटलं. का? सचिनने संशयाने विचारलं. आज पौर्णिमा आहे ना. आपले सगळ्यात जुने चर्च तिथेच आहे. पण ती वास्तू आता पवित्र राहिलेली नाही. पूर्वी कोणती मरिया होती ना, तिने तिथे चक्क सैतानाची पूजा केली. कित्येक लोकांचा बळी दिला. मग राजांच्या सैन्याने एका रात्री तिचा खात्मा केला. ती शापित वास्तू जाळून टाकली. पण अजूनही तिथल्या गर्द झाडीत काही अवशेष मागे आहेत. रात्री लोकांना तिथे विचित्र आवाज ऐकू येतात, भास होतात. काही जण पछाडलेही जातात. स्वतःच जाऊन दर्यात उडी घेतात. आज तर पौर्णिमा, म्हणून तुम्ही सावध राहा. सैतानाला पूर्णचंद्र आवडतो. हे ऐकून सचिनचा घास तोंडातच राहिला. आज आपण रूम बाहेर पडायचंच नाही, बरोबर ना? तो माझ्याकडे पाहत म्हणाला.
मी तर काल रात्रीच हा थरार अनुभवून आलो होतो, पण तेव्हा ते सगळं काय चाललंय हे ठाऊक नव्हतं. आज सर्व तपशील कळल्यावर उत्सुकता आणखीच वाढली. मी काहीच म्हटलं नाही, पण रात्र व्हायची वाट पाहू लागलो. उन्हाळ्याचे दिवस. 7 वाजले तरी अंधुकसं दिसत होतं. दर्या आज फारच खवळलेला वाटला. काहीतरी भयावह घडणार याचेच संकेत तो देत होता. मी तयारीला लागलो. सचिन काय ते समजून गेला. शूज चढवू लागला. तू रूमवर थांबू शकतोस, मी लगेच परत येईन, त्याला म्हटलं. का पानिपतावर तुझ्या एकट्याचेच पूर्वज लढले होते का? 1.25 लाख बांगडी फुटली होती. आमच्या घराण्याचेही त्यात योगदान होते, सचिनने निग्रहाने म्हटले. शाब्बास मित्रा, चल आज त्या मरियाच्या भूताची ऐशी की तैशी करूनच येऊ, मी खुश होत म्हटलं. तू कर ती आत जाऊन, मी बाहेर किनाऱ्यावरच थांबेन. ठीक आहे, पण तिथेही तिची सैतानी फौज अचानक येऊन प्रकटते, लक्षात ठेव, मी त्याला सावध केलं. सचिनने आवंढा गिळला. आम्ही हॉटेलबाहेर पडलो. आज हॉटेलच्या प्रवेशद्वारात सजावटीसाठी काही पेटत्या मशाली लावण्यात आल्या होत्या. आम्ही त्याच्यातलीच एक उचलली. किनाऱ्यावर निनादणाऱ्या भयान आवाजातून वाट काढत आम्ही त्या शापित वास्तूच्या दिशेने चालू लागलो. अचानक आलेल्या ओहोटीने समुद्राचे पाणी बरेचसे मागे गेले होते. किनारा नेहमीपेक्षा मोठा वाटू लागला. आणि त्या चांदण्या रात्री त्या गूढ किनाऱ्यावर आमच्या पुढून धावत होत्या काही अस्पष्ट सतावणाऱ्या सावल्या. मारियाच्या क्रूर कृत्यांना बळी पडलेले हे तेच दुर्दैवी जीव होते. ते पुन्हा पुन्हा आम्हाला संभाव्य धोक्यांची जाणीव करून देत होते. पळून जा, नाहीतर कळपात घेतील, त्यांचा गुराखी क्रूर आहे. परंतु आम्हाला पळून जायचे नव्हते. त्या तळमळत्या आत्म्यांची सुटका करायची होती. करू शकलोच तर. चांदणं असूनही गुडूप अंधारात हरवलेली वाट, पुढे साकळलेलं रहस्यमयी धुकं आणि त्या अपवित्र वास्तूचं भयंकर दडपण घेऊन आम्ही किनाऱ्यावर उभे होतो. टू बी ऑर नॉट टू बीच्या धर्तीवर आज जावं की जाऊ नये या गहन प्रश्नात काही क्षण गेले. बघ, आत काही असेलच असं नाही. उगाच भूतांच्या नादाला कशाला लागा, आपण परत जाऊया, सचिनने म्हटलं. पण मी मनाचा हिय्या केलाच. मरूनही ती जालिम मरिया इथे का अडकून आहे हे मला पाहायचंच होतं. सचिनला तिथेच सावध पहारा द्यायला सांगून मी पायवाटेवरून चालू लागलो. आसपासच्या झाडीतून भयभीत करणारे आवाज पिच्छा पुरवत होते. जणू धुक्यालाच 2 हात फुटले असावेत आणि ते ओढून मला त्या वास्तूत नेत असावेत असेही वाटले. त्या गर्भगळीत करणाऱ्या आसमंतात पुन्हा तोच आवाज घुमू लागला. कम जॉईन द हर्ड. त्या आवाजाने मला वेड लागेल की काय असे वाटू लागले. अखेर कानांवर हात ठेवून मी उद्ध्वस्त वास्तूच्या अर्धवट जळक्या दारात पोचलोच. पडक्या वास्तूच्या आत बाहेर काटेरी झुडपं, गवत वगैरे उगवलं होतं. उन्हाळा सुरू झाल्याने बहुतांशी वाळलंही होतं. मशालीच्या उजेडात धीर करून मी कसाबसा पुढे सरकत होतो. आग लागून आणि वर्षानुवर्षे पडझड होऊनही या फर्स्ट चर्चचा मुख्य भाग अजूनही शाबूत होता. मी थोडा आणखी पुढे गेलो. तो छतावरून चित्कारत येणाऱ्या वटवाघळांचा थवा माझ्यावर धडकत चुकवत दाराने बाहेर पडला. माझ्या अचानक येण्याने ते बिथरले असावेत. मी भयचकित झालेलो असतानाच अल्टारकडून अस्पष्ट कुजबुजण्याचा आवाज ऐकू येऊ लागला आणि ती दिसलीच. काल ती माझ्या जवळ आली होती, आज मी तिच्या जवळ आलो होतो. मारिया, पांढऱ्या कपड्यातील क्रूर कन्या. तिचं ते भयंकर कुजबुजणं संमोहित करणारं आहे हे मला ठाऊक होतं. मी खिशातून आणलेले कापसाचे बोळे कानात घट्ट अडकवले. कुजबुजणं ऐकू येणं बंद झालं. मग ती माझ्याकडे वळली. अत्यंत लाघवी रूप, विलायती सौंदर्य, काळीज घायाळ करणारं हसू. या पाशवीस्मित हास्यानेच काहींनी धर्म गमावला तर काहींनी जीव. माझ्याकडे पाहत ती पुन्हा कुजबुजली. कम जॉईन द हर्ड. कानात बोळे असूनही काहीच उपयोग नव्हता म्हणजे. मी तुझ्या कळपात सामील व्हायला आलेलो नाही, कारण हा कळप लांडग्यांचा आहे, मेंढरांचा नाही, मी धीर करून म्हटलं. मेंढरं होऊन भीत जगण्यापेक्षा लांडगा बनलेलं काय वाईट, तिने आश्वासक आवाजात म्हटलं. ज्या कळपाचा गुराखीत सैतान आहे
त्या कळपात मला काहीच स्वारस्य नाही आणि लांडगा बनण्यापेक्षा मी वाघ बनेन. मी उत्तर दिलं. ती चिडलेली वाटली. तुला कोणी सांगितलं हे? तिने गरजत विचारलं. समोर दिसत असताना कोणी सांगायची काय गरज? मी तिथल्या प्रचंड उलट्या क्रॉसकडे बोट दाखवत म्हटलं. ज्याचा दिव्य संदेश पोचवण्यासाठी तू इतका आटापिटा केलास, अखेर तोही तुला सोडून गेलाच. शेवटी तुला त्याच्या शत्रूचा हात धरावा लागला. एकाएकी ती गडगडाटी हसू लागली. म्हणजे तू कळपात येणाऱ्यांपैकी नाहीस तर? प्रश्न विचारणारे, शंका घेणारे मला आवडत नाहीत आणि सैतानालाही. बाहेर उभ्या असलेल्या तुझ्या मित्रासोबत माझी फौज तेच करेल जे इतरांसोबत करायची. आणि तू माझी शिकार आहेस. आणि असं धमकावून ती भयंकर रूप घेऊन माझ्या अंगावर धावली. पण आम्ही पूर्ण तयारीनिशीच गेलो होतो. संध्याकाळी मदर वेलांकणी चर्चमध्ये जाऊन आणलेलं होली वॉटर आणि नेहमीच सोबत असणारं पवित्र गंगाजळ मी तिच्या अंगावर शिंपडलं. त्याने तो अपवित्र आत्मा अक्षरशः जळू लागला, दूर जाऊ लागला. त्या सुटकेचा फायदा घेऊन मी हातातली मशाल सैतानाचे प्रतीक असलेल्या त्या उलट्या क्रॉसच्या दिशेने फेकली. सर्वत्र वाळके गवत आणि काटक्या असल्याने लगेचच भडका उडाला. एक भेसूर किंचाळी फोडत मरियाही त्या क्रॉसच्या दिशेने धावली आणि त्यासोबतच जळू लागली. पण तिची सैतानी फौज अजूनही बाहेर मोकाट उभी होती. सचिनच्या काळजीने मी बाहेर धावलो, पण सचिन तिथे नव्हताच. आता मशालही हातात नव्हती, पण मागे पेटलेल्या चर्चने ती दाट झाडी उजळून गेली होती. पुन्हा एकदा तेच काळ्या रात्रींसारखे दिसणारे सैतानी सैन्य चवताळून अंगावर धावत येताना दिसले. आता काय करावं? माझ्याकडची सर्व अस्त्रशस्त्रे संपली होती. गर्भगळीत होऊन मी डोळे मिटले, पण तेव्हाच घोड्यांच्या चित्कारण्याचा, तलवारी भिडण्याचा आवाज ऐकू आला. मरियाने छळ करून मारलेले निष्पाप आत्मेच वाळूतून बाहेर पडून आमच्या मदतीला धावले असावेत. चांदण्याच्या प्रकाशात, गूढ धुक्यात पवित्र अपवित्र आत्म्यांचे निर्णायक युद्ध जुंपले. सैतानी फौज क्रूर होती, पण त्यांचा आधार असलेली ती अपवित्र वास्तू आणि त्यांची नायिका मरियाच नष्ट झाल्यामुळे फौजही दुर्बळ बनली. पवित्र आत्म्यांनी काही क्षणातच त्यांचा नायनाट केला. भेसूर चित्कारत त्यांनी नरकाची वाट धरली. परंतु तो अद्भुत विजयोत्सव पाहण्या इतका वेळ माझ्याकडे नव्हता. या अफाट किनाऱ्यावर त्यांनी सचिनला नक्की कुठे गडप केले या शोधात मी धावू लागलो. पण पुन्हा पवित्र आत्मेच मदतीला आले. किनाऱ्यावर ठिकठिकाणी उभे राहून त्यांनी बोट दाखवत दिशादर्शन केले. नुकतीच वाळू टाकून भरलेल्या एका खड्ड्यापर्यंत मी पोचलो. दोन्ही हातांनी भसाभस वाळू बाहेर टाकू लागलो. काही सेकंदातच एक हात बाहेर आला. मग आणखी थोडी वाळू उपसल्यावर खोकत खाकरत सचिनने डोके बाहेर काढले. तू आत गेल्यावर काय झालं सांगू तुला? तो दम घेत म्हणाला. काही सांगू नकोस, शांत रहा. मला माहिती आहे सगळं. आपण जिंकलोय. एकाच वेळी सहस्त्र अग्निबाण सोडावेत असे ते पवित्र आत्मे वाळूतून बाहेर पडून स्वर्गाच्या दिशेने मार्गक्रमण करू लागले. आम्ही तासभर किनाऱ्यावर बसून होतो. एकही आवाज ऐकू आला नाही. त्या रात्री हॉटेलच्या रूमवरही भूतबाधा जाणवली नाही. तिसऱ्या दिवशी आम्ही सकाळीच निघालो. जाता जाता त्या फर्स्ट चर्चकडे नजर टाकावी म्हणून किनाऱ्याच्या दक्षिण टोकाला पोचलो. तिथे आता फक्त राख उरली होती. मनुष्याचा धर्म कुठलाही असो, अखेर उरते फक्त राख आणि धूळ मातीच.